नवनाथ वाघमारेंनी वादग्रस्त वक्तव्य केले, त्यावरून राजकारण पेटले। पाहूयात। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी वादग्रस्त वक्तव्य करून मोठा वाद हा ओढवून घेतलाय। नवनाथ वाघमारेंविरोधात मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया या उमटल्या असून मराठा नेत्यांनी नवनाथ वाघमारेंना निर्वाणीचा इशारा दिलाय। पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट। अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसलेल्या आहेत, म्हणजे ओबीसींच्या मंत्र्यांचे गोंडस मुलं दिसले, ओबीसींच्या मंत्र्याचे सुंदर मुलं दिसले आणि पैसा दिसला की मराठ्यांच्या मुली ओबीसींच्या घरात घुसल्यात। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा मुलींबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। नवनाथ वाघमारेंचं वक्तव्य म्हणजे मराठा समाजाचा अपमान असल्याचा आरोप मराठा समाजाकडून केला जातोय। ओबीसी नेत्यांनी सुरुवात केली, आता मराठा समाज या विषयाचा शेवट करेल असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय। कुठल्याच जातीतल्या लेकीबाळीला कधी बोललो नाही, कधीच बोललो नाही आणि गरीब समाजाला सुद्धा बोललो नाही, नेत्याला बोललो। पण मराठ्यांच्या लेकीबाळीवरती जर कोणी बोलणार असेल 100% ती घुरट पैदाश। प्रत्येक माणूस बोलायला लागला की ती हातात हात देण्याऐवजी अगोदर पुढं करतो, म्हणजे ते दिसतं बी काहींच्या मनगटात दम असतो, याच्या दम लय वाईट थराला गेला। आम्हाला त्याच्यापेक्षाही वाईट थराला जाता येत। सुरुवात तुम्ही केली ना, आता मराठी सुद्धा त्याच भाषेत तुम्हाला बोलणार। वाघमारेंच्या वक्तव्याचे मराठा समाजात तीव्र पडसाद उमटलेत। मराठा आरक्षण आंदोलनातील नेत्यांनी नवनाथ वाघमारेंना कडक शब्दात सुनावलंय। तुमचे प्रश्न असतील, ओबीसीचे प्रश्न असतील, सरकारकडे मांडायचे, परंतु आमच्या समाजाबद्दल जर कोणी, तो नवनाथ वाघमारे असू दे, तू असू दे किंवा कोणी असू दे, तू यानंतर जर मराठा समाजावर बरगळला तर आम्ही कोणत्याही जाती धर्माचा विषय घेणार नाही। हा वैयक्तिक तुझा विषय असेल, पण तुम्हाला दोघांना ठोकून काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुम्ही जातीवर बोलायचं नाही, तुमचा तो अधिकार नाही। आम्ही कुठल्याही समाजाबद्दल कोणाच्याबद्दल वाईट बोलत नाही, पण तुम्ही बोलात सोडणार। तुमची वैयक्तिक भांडणं काय ते बघून घ्यायचं, तुमचा कोणाशी वाद आहे त्यांच्याशी बोलायचं, पण जातीवर समाजावर बोलला तर पळून ताणून मारू तुम्हाला। नवन्या वाघमाऱ्या उर्फ चिलट माऱ्या याच्या तोंडात जिभेत शिस ओतलं पाहिजे आणि याला टकमक टोकावून ढकलून दिलं पाहिजे, तरच अशा या प्रवृत्ती आपल्या महिलांचा सन्मान करतील। या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांच्या बाबतीत कसं वागावं, कसं बोलावं याचं एक आदर्श उदाहरण घालून दिलंय आणि याच महाराष्ट्रात नवन्यासारख्या अवलादी शिवाजी महाराजांच्या आणि महापुरुषांच्या विचाराला तिलांजली देत असतील तर या महाराष्ट्रात अशा अवलादींना हद्दपार त्यांना महाराष्ट्रातून केलं पाहिजे, ही आमची सरकारकडे मागणी आहे। आरक्षणासाठी भांडण, संघर्ष करणं यात काहीही गैर नाहीये, पण बोलताना कोणत्याही समाजाच्या लेकीबाळींचा अपमान होणार नाही याची खबरदारी घेणंही गरजेचं आहे। नवनाथ वाघमारे यांनी केलेल्या वक्तव्याचे पुढच्या काळामध्ये रस्त्यावरही पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत अशी दाट शक्यता आहे। विजय चिडे, जय महाराष्ट्र, संभाजीनगर।